रोज त्याच पद्धतीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही बुफे टाईप भेंडी तुमच्यासाठी. इथं मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी चिरा देऊन घेतलेली आहे. त्यात 1 लिंबाचा रस, 1 चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनापूड टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. भेंडीच्या प्रमाणात इतकंच मीठ वापरायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्याच्यावरती अर्धी वाटी बेसन घालायचं आणि असं टॉस करून सगळीकडनं भेंडीला ते लावून घ्यायचं आहे. मग हे 2 मिनटासाठी बाजूला ठेवायचं. एका वाटीत अर्धा वाटी दही घेतलेला आहे. नंतर मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनापूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. हे दह्याच्या प्रमाणातच मीठ घ्यायचे. हे सगळा मसाला मिक्स करून ठेवायचा. 2 चमचे तेलावरती ती भेंडी छान अशी 5 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची आणि ती काढून घ्यायची. मग पुरात कढईत 2 ते 3 चमचे तेल घालायचं, 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुलल्यावरती हिंग घालायचा. हिंग घातल्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे. ते झाल्यानंतर 2 चमचे आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं. मग 2 टमॅटोची प्युरी घालायची, ती छान परतून घ्यायची. मग त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं. मीठ आपण प्रत्येक वेळेला घालतो त्यामुळे बेताचं घालायचं. मग त्याच्यावर त्यात मिक्स करून ठेवलेले मसाले घातले आणि ते छान परतून घेतले. झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत परतायचे. मग त्याच्यावर फ्राय केलेली भेंडी टाकायची आणि ती हे छान परतून घ्यायची. अर्धा वाटी पाणी घालायचं आणि छान हलवून गॅसची फ्लेम लो करून 5 ते 7 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. तयार आहे आपली ही रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल भेंडी.